कर्जत तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या बसमधील क्लीनरने याच शाळेतील 2-5 वर्षांच्या निष्पाप मुलींवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 वर्षीय आरोपी करण दीपक पाटील याला अटक केली असून ती बस देखील जप्त केली आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींनी आपल्या पालकांना दिलेल्या माहितीनुसार बसचा क्लीनर करण पाटील हा त्यांना नेहमी ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसण्यास सांगायचा. त्यानंतर त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खाजगी भागाला अश्लीलपणे स्पर्श करायचा. मुलींनी विरोध केल्यास तो त्यांना मारण्याची धमकीही देत होता. हा घृणास्पद प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, असे धक्कादायक खुलासे पालकांनी केले आहेत. या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेच्या बसमधील मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणातील अधिक गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एका पीडित मुलीच्या आईने केला आहे. यामुळे पालकांमध्ये आणखीनच आक्रोश निर्माण झाला आहे. पोलिसांनी या आरोपांचीही गंभीर दखल घेतली असून अधिक तपास करत आहेत. घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुतणी आहे ही एक शाळेमध्ये जाते. त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे, तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमकावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही. जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला, काल थोडा मेडिकल इश्यू झाला, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं का काय प्रॉब्लेम होतोय तुम्हाला. तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या 1 वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही, अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये, त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय. त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा प्रकार झाला. तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला उडीउडीची उत्तरं दिली की नाही, याच्यामध्ये मी येऊ शकत नाही, हा माझा संबंध नाहीये. पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना, की तुझा ट्रॅव्हल्स आहे, तू त्या मुलावर काही लक्ष दे. मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली, जे क्लीनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून, त्यांची प्रॉपर जी घाणेरडी मुलं नाहीयेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते. ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ॲक्शन घेण्यात नाही आली, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. आम्ही इथे जवळपास 5:30च्या दरम्यान आलो. आता 11 वाजता आम्हाला आमची एफ-आय-आरची कॉपी हातामध्ये मिळते. आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वदप गावातला तो करण नाव काय पूर्ण त्याचं? करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदप गावातला, ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील, प्लस त्याचे जे मित्रवर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत, ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत, सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देतायत का तुम्ही मिटवून घ्या, तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा. माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का?